मी याच्या अगोदर चपातीचा व्हिडिओ टाकला होता ना, चपात्या कशा बनवायच्या म्हणून. त्या व्हिडिओला पण चांगला प्रतिसाद दिला. म्हटलं चला भाकरीचं पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावं. मी कशी भाकर बनवते, एकदम पातळ आणि मस्त टम्म फुगणारी अशी भाकर बनवलेली आहे. आणि अशा प्रकारे बनवली तर तशीच बनते बरं का. व्यवस्थित काय आहे, ज्वारी व्यवस्थित दळून आणायची, मस्त चाळून घ्यायची. जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही. बारीक दळून आणल्याच्या नंतर भाकर कशी चिकट होते जास्त, त्याच्यामुळं थोडं मीडियम आणायचं पीठ दळून. मस्त चाळून घेतलं चाळणीनं. आता ज्वारी मी मोठ्याचे घेऊन दळून आणते तर चाळूनच घेते बरं का. आणि गव्हाचं पीठ आहे ना, मी घरगुती चक्कीहून आणते दळून, त्याला चाळायची काही गरज नाही आहे, व्यवस्थित असतं ते. मग ज्वारीचं पीठ छान दळून देतात. मग मस्त पीठ आपलं नॉर्मल पिठासारखं भिजून घेतलं आणि छोटासा उंडा घेतला. तोपर्यंत म्हटलं आपल्याला भाकर थापूस तर आपलं गॅसवरती तवा पण ठेवला आहे, तवा पण गरम होत आहे. मस्त पातळ अशी पतली आपण टिफिनवरती पण बनवून देऊ शकतो, अशी मस्त चपातीसारखी. छोटासा उंडा घेतला, मस्त थापून घेतली. आता ते तर तुम्हाला काही सांगायची गरजच नाही आहे, तुम्हाला भाकर कशी बनवायची ती माहीतच असेल. म्हटलं चला आता चपातीला चांगला प्रतिसाद दिला म्हणून मी म्हटलं चला भाकर कशी बनवते म्हणून हा व्हिडिओ म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. आता भाकर आपली थापून पण झाली. गॅसवरती तवा ठेवला, तवा पण मस्त गरम झालेला आहे. आणि लगेच भाकर थापून झाली, तव्यावर टाकून द्यायची आणि 2 मिनिटांनं लगेच पाणी लावून घ्यायचं. लवकर नाही लावलं तर भाकर कोरडते. मस्त आता खालची बाजू आपली भाजून घ्यायची. भाजून झाली की आलटून पलटून मस्त शेकून घ्यायची. आणि मी टाईम का लागेना पण मी तव्यावरतीच भाजते, साईडला गॅसवरती भाजत नाही आहे. कोणी कोणी कसं साईडला भाजतात, मी भाजत नाही आहे. माझं होतं थोडा टाईम, पण मी गॅसवर तव्यावरतीच भाजते, साईडला भाजत नाही. आणि आवडत पण नाही आमच्या घरात कोणाला, त्याच्यामुळं मस्त आलटून पलटून घ्यायची आणि तव्यावरतीच 2 मिनटं मस्त भाजून घ्यायची. बघू शकता आता बोलता बोलता आपली ज्वारीची भाकर पण कशी टम्म फुगलेली आहे. नक्की तुम्ही अशी ट्राय करून बघा, तुम्हाला पण अशी नक्की आवडेल करून खायला पण. आणि चला आता झाली आपली बोलता बोलता भाकर आलटून पलटून घ्यायची. मस्त दोन्ही बाजू आपल्या भाकरीच्या भाजून घ्यायच्या आहे. चला आता भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. माझी जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.